हाय हॅलो सगळ्यांना, कसे आहात सगळे. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्याशी एका स्पेशल विषयावर बोलणार आहे. ते म्हणजे एका लग्नाची छानशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. आमच्या सहजीवनाची लग्नाची नुकतीच 25 वर्ष पूर्ण झाली, तर त्याचे खूप खूप रंजक किस्सा आहे. तर म्हटलं आज आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करूया. तर मस्त आता लग्नाच्या गोष्टीची मी एक सुरुवात करते. मी मूळची नाशिकची, माझं माहेर नाशिकचं आहे आणि मी BSc नंतर मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट केलं. कॉलेजचे दिवस मस्त गेले. नंतर मी जॉबचा पण अनुभव घेतला आणि असंच आजूबाजूला सगळ्या मैत्रिणींची लग्न वगैरे हळूहळू होत होती. तर आमच्या घरी पण हळूहळू लग्नाचं वारं सुरू होतं. म्हणजे कुठल्याही कॉमन फंक्शनला जा किंवा कुठल्या लग्नाला जा की हळूहळूच पाठीमागे कुजबुज ऐकू यायची. कोणाची मुलगी आहे, कितव्या वर्षाला आहे, काय त्यांची अपेक्षा आहे, कुठपर्यंत शिकली आहे, लग्नाचं काही बघताय का, असं. पण मी मजा वाटायची मला. मी केवढे सिरियसली घेत नव्हती, पण म्हटलं आता हळूहळू आपल्याला सिरियसली विचार करावा लागेल या गोष्टीचा. आणि मग तेवढ्यात मग बाबा आणि त्यांच्या मित्रांची ना अमरनाथ यात्रा, तेव्हा त्यांना जायचं प्लॅनिंग केलं. तर बाबांचेच बेस्ट फ्रेंड आहेत वडनेरकर काका, त्यांनी अमरनाथ यात्रेचं ते आयोजन केलं होतं. आता गेली 28 वर्ष ते अमरनाथ यात्रा दरवर्षी नेतात. तर त्यांनी नुकतीच सुरुवात केली होती न्यायची. तर बाबांनाही खूप ओढ होती अमरनाथ यात्रेची. तर बाबा आईला म्हणाले की मी यात्रेला जाऊन येतो, अमरनाथ यात्रेला, मग आपण बघायला सुरुवात करू व्यवस्थित आपण प्राजक्तासाठी. आणि ते अमरनाथ यात्रेला निघून गेले. आणि असंच जूनचा महिना होता, भरपूर पाऊस पडत होता आणि मी तेव्हा जॉबला जायची. मी नाशिक रोडला तेव्हा जॉब करत होती. मग घरी आली जॉबवरून जस्ट, आणि माझा धाकटा काका काकू ते पण आमच्याकडे आलेले. तर आमची मस्त गप्पा गोष्टी सगळ्या चाललेल्या आणि एक फोन आला. तो जो फोन आला त्याने पूर्ण माझं आयुष्य बदलून टाकलं. तर तो फोन होता आमच्या ओळखीच्या एका काकांचा. तर ते आईला म्हणाले की रावेरकर साहेब घरात आहेत का. तर आई म्हणाली नाही, ते बाहेरगावी गेले. तर ते म्हणाले मुंबईहून असं एक स्थळ आलं आहे, ते पण त्यांच्या मुलासाठी मुली बघायला नाशिकला आलेत. तर आपल्या प्राजक्तालाही बघायला त्यांची यायची इच्छा आहे. तर त्यांना आपण आजची वेळ देऊया का. तर आई जे बोलत होती ते सगळं तेव्हा आपल्याकडे लँडलाईन असायचे ना. तर मी काका काकू सगळे ऐकत होतो आणि मी मागून आईला खाणाखुणा करत होती. आई नको 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 सांग, नाही सांग, बाबा घरी नाही येत, नाही सांग. पण आईने अजिबात माझ्याकडे लक्ष दिलं नाही. सांगितलं ठीक आहे, त्यांना आज येऊ द्या ना, दुपारी येऊ द्या, 4 वाजता त्यांना सांगा यायला. म्हणजे अगदी 1 तासाभरामध्ये ते येणार होते. आणि फोन ठेवल्या मी आईला वैतागले. म्हटलं काय गं, मी आत्ताच जॉबवरून आले, त्यात बाबा घरी नाही, तू कशाला काय करते गडबड. ताई म्हणाले असं नाही, आता आपण स्थळं पाहायला सुरुवात केली ना, पूर्वीचे पालक बघा, आपण नायरी लावायची नाही, या म्हणायचं सगळ्यांना. आता माहीत नाही आपला योग कुठे असतो. तर आजच्या मुलांना पण मी सांगते की आपल्या पालकांचं ऐकायचं. आणि मग माझ्या विरोधाला बिलकुल आई जुमानली नाही. तर आईला मी म्हटलं आई मी साडी बिडी काय नेसणार नाही, मी खूप थकून आले. नाशिक रोड ते गोरक्षनगर मेरी हा प्रवास जे तिथे राहतात त्यांना समजू शकेल, 3 बस बदलून यायचं, थकली होती. आई म्हणे तू काही करू नको, आई त्याच ड्रेसवर राहा, छान हातपाय धुवून मस्त तयार राहा, फक्त मी पटकन पोहे करते. ते लोक पण साधे सुधेचे, उगच असं काही त्यांचं म्हणणं नाही, तू फक्त त्यांच्याशी छान बोल, व्यवस्थित बोल. म्हटलं इट्स ओके. मग मी तयार झाली. माझे काका काकू पण होते. धाकटा काका माझा आलेला इंदोरवरून. ते म्हणे अगं आम्ही आहोत ना, म्हणे बघू द्या. आणि मग मी कॅज्युअल अप्रोच ठेवला. तर म्हटलं ठीक आहे, आता येत आहे तर बघूया, आपण बोलू त्यांच्याशी, कसे आहेत बघू. आणि मग माझ्या सासूबाई, नंतर मावस सासू सासरे, असे 3 जणं दाराशी उभे. आणि इतका पाऊस पडत होता, बिचारे त्या पावसामध्ये सगळे भिजून आलेले, त्यांचे पाय चिखलाने बरबटलेले. आल्या आल्या माझ्या सासूबाई आईला म्हणतात आहो जरा आम्हाला बादलीभर पाणी देता का, खूपच आमचे पाय खराब झाले. तर आईच्या मनात आलं नक्कीच ही माझी वीणबाई होते की काय, आल्या माझे पाय धुवून घेतले, आज आईच्या मनात मजा वाटली आईला. आणि मग त्या फ्रेश होऊन वगैरे बसल्या, चहा वगैरे घेतला, पोहे खाल्ले, सगळे छान झालं. आणि मग त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं की त्यांना मी आवडली आहे. खूप छान गप्पा मारत होते माझे मावस सासू सासरे पण, खूप मला छान वाटले. आणि मग त्यांनी सगळं
माझा पत्ता लिहून घ्यायचा होता. सासूबाईंनी मला जवळ बसवलं. सासूबाई मला म्हणाल्या, माझ्याजवळ इथे खाली बस आणि पहिले श्री लिह आणि मग तुझा पत्ता लिह. तर मला तेव्हाच जणलं, अरे श्री वगैरे लिहायला लावताय, बहुतेक जमतंय की काय आपल्या इथे. मनात सगळे पॉझिटिव्हच वाईब येत होत्या. आणि मग त्यांना मी छान पत्ता लिहून दिला. छान गप्पा मारत होते. आणि काका म्हणाला, मुलगा जरा भरपूर उंच आहे, तर आमच्या प्राजक्ताची उंची मुलापेक्षा कमी आहे, चालेल ना. तर ते माझे मावस सासरे कसे म्हणतात, अहो काय नाही हो म्हणे, 3 इंचाची हिल घातली ना तरी आजकाल मॅच होऊन जातं. म्हणजे त्यांना इतकी मी मनापासून आवडली होती की उंची डझंट मॅटर असं अगदी. आणि मग त्या माझ्या मावस सासूबाई बेडरूममध्ये आल्या, प्राजक्ता तुझे छान छान 4-5 फोटो काढ बघू, यातला किरणला कुठला फोटो दाखवायला द्यायचा सांग बरं. मला इतकी मजा वाटली. म्हणजे त्या आता इतक्या सहजपणे वावरत होत्या की असं वाटतच नव्हतं की त्या आमच्या घरी पहिल्यांदा आल्या. तर मी बेडरूमवर असे बेडवर फोटो बसवले, त्यातला माझा फेवरेट फोटो काढून दिला. हा खूप छान आहे, किरणला खूप आवडेल आमच्या. तो फोटो त्या मुंबईला घेऊन गेला. आणि त्या गेल्यानंतर पण आम्हाला ते किती वेळ खूप छान असं वाटत होतं की अरे छान लोकांची भेट झाली बुवा. आणि असं छान वाईब आले की काय माहिती कदाचित तुझं जमतं का काय म्हणून. आणि त्यांनी जे गेल्यानंतर लगेचच आम्हाला सांगितलं, 1 दिवसाने फोन आला की आम्हाला मुलगी तुमची खूप पसंत आहे, पुढचं कधी बोलायचं. अरे बापरे. आणि मग आईने ते सांगितलं की मुलीचे वडील आता इथे नाही, ते अमरनाथ यात्रेला गेले, ते आले की त्यांच्याशी बोलून तुम्हाला कळवतो. आणि मग आमच्या ओळखीच्यांना, जे बेस्ट फ्रेंड होते आमच्या घरचे, अगदी फॅमिली फ्रेंड, त्या काका काकूंना आम्ही बोलवून घेतलं. ते तर इतके आनंदी झाले. म्हणे रावेरकर रावसाहेबांना आल्यावर डायरेक्ट आपण पाटावरच बसू, आपण सगळं ठरवून टाकू म्हणे. म्हणजे अगदी आम्ही आनंद घरात सगळीकडे. आणि बाबांना याची काहीही कल्पना नाही. बाबा तिकडे मस्तपैकी अमरनाथ यात्रेमध्ये गुंग होते. इकडे त्यांच्या त्यांना अमरनाथचा प्रसाद पण मिळाला होता. त्यांच्या लेकीचा शिवशंभू ऑलरेडी इकडे अवतरला होता. आणि त्या आल्यानंतर त्यांची मग मजा बाबांची. आल्यानंतर मग त्यांना हे सगळं सरप्रायझिंगच वाटलं. अरे बापरे, हो का म्हणे, असं सगळं होऊन गेलं का वगैरे. मग त्यांना आम्ही थोडं फ्रेश होऊ दिलं, थोडा 2-3 दिवस आराम करू दिला. आणि मग ते लोक बोलले, तुम्ही मुंबईला मुलीला घेऊन या, आमच्या बाकीच्या घरच्यांना पण बघायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे चला जाऊया. मग पंचवटी एक्सप्रेस पकडली पहाटेची. आम्ही 3घं निघालो. आणि आम्हाला काय वाटलं, मुलगा, त्याचे आईवडील, घरात 4-5 जण असतील आपली वाट पाहत. इथे आलो होतं घरात जवळजवळ 15-20-25 एक लोक घरात, एकदम छान मस्त काठपदराच्या साड्या बिड्या एकदम चकाचक छान सगळे कपडे घालून तयार, जसं काय एक छोटं फंक्शनच होतं घरात. आम्ही इतके बावरून गेलो, मी आई बाबा एकदम, एवढी माणसं पाहून. पण ते लोक इतके छान वागत होते सगळे आमच्याशी. या बसा, त्यांनी छान जेवायला सुंदर जेवण बनवलं होतं, पंचपक्वान्नाचं जेवण झालं, गप्पा झाला, ओळखी झाल्या. आणि मला सगळेजण घरातले इतके आवडले ना. आणि सगळ्यात गंमत म्हणजे मी जरा आल्या मग जेवण केल्यावर बेडरूममध्ये बसली होती ना, तर 2 छोट्याशा गोड मुली घरात फिरत होत्या. त्या माझ्या नणंदेच्या मुली होत्या. एक 2-3 वर्षाची असेल, एक 4-5 वर्षाची असेल. त्या अक्षरशः मामी मामी करून मला बिलगल्या. म्हटलं मामी, म्हणजे त्यांनी ऑलरेडी ठरवून टाकलं होतं की आपली ही मामीच आहे, होणारी मामी नाही, झालेली मामी. तर मला त्या क्षणी इतकं मला म्हणजे असं वाटलं की हे माझीच माणसं आहे, ते माझंच कोणीतरी आहे, आपलं ऋणाचं बंध इथेच जो आहे काहीतरी. तर दोन्ही मुली मला बिलगल्या मामी मामी करून. आणि येता जाता मला मामी 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 अशा हाक मारायच्या. मला इतकी मजा वाटत होती. आणि गंमत म्हणजे जे 4-5 तास आम्ही इथे घरात अंधेरीत होतो, त्यावेळेला मी माझ्या मिस्टरांची एक शब्द पण बोलली नाही, फक्त लांबून लांबून त्यांना ऑब्झर्व करत होती. पण मला त्यांचं पण बिहेवियर खूप आवडलं. माझ्या पुतण्याशी ज्या प्रकारे ते खेळत होते, त्याच्याशी बोलत होते. आणि लहान मुलं कधी खोटे बोलत नाही, तर ज्या अर्थी तो इतका त्यांच्या अंगावर होता ना, म्हटलं हा माणूस म्हणून ही व्यक्ती खूप छान आहे, प्रेमळ आहे, दिसत आहेत अगदी फॅमिली ओरिएंटेड, असं जे मला हवं होतं तसंच होतं. आणि मी एकटी इतके वर्ष वाढलेली, मला जॉईंट फॅमिली उलट हवी होती. त्यामुळे मी खूप खुश झाली सगळी माणसं बघून. म्हणजे त्या पूर्ण फॅमिलीनेच माझं मन जिंकलं. माझे
माझे मिस्टर मला नंतर म्हणतात, तू जर हो म्हटली असती ना तेव्हाच, तर आम्ही अगदी साखरपुडा करायच्याच तयार होत होतो. पण आम्ही सगळे एकदम बेसावत होतो आम्ही तिघं. तर छान ओळखी पाळखी झाल्या, सगळं झालं. माझे दीर पण मोठे डोंबिवलीहून खास मला बघायला आले होते. त्यांच्या मिसेस म्हणजे माझी मोठी जाऊ, त्यांचं बाळ, ते पण आल्या आल्या इतकं छान माझ्याशी बोलले, झाली का भेट आमच्या किरणशी, बोलली का वगैरे. आणि जेव्हा आम्हाला दोघांना एकत्र बोलायला पाठवलं, बोला तुम्हाला, तर मी काय एकटी त्यांच्याशी बोलायला तयार होईना, कारण मी मेंटली प्रिपेअरच नव्हते अशा काही गोष्टींसाठी. मी आईला पण सोबत घेतलं, म्हटलं आई तू पण चल, मी एकटी नाही बोलणार त्या मुलाशी. मी येती बावरून गेली होती एवढी माणसं पाहून. मग आई पण माझ्यासोबत थांबली. मग ते आई आणि तेच दोघं बोलत होते आणि मी नुसती हो हो नाही नाही करत होती आपली. आणि मी चक्क खिडकीतून बाहेर जूनचा पाऊस पाहत होते. मुंबईला एवढा जोरात पाऊस पडतो मला माहितीच नाही. मी फर्स्ट टाईम मुंबई रेन अनुभवत होती आणि सगळं लक्ष माझं खिडकी बाहेर. मी पाऊस पाण्यात दंग आणि इकडे हे माझ्याशी बोलताय ते कानावर पडत होतं, पण सगळं मी बाहेर पाऊस पाहत होती. इतकी मजा नुसती बापरे. आणि हे म्हणाले, काय गो मला तुझ्याशी बोलायचं होतं आणि तू पाऊस पाहत बसली म्हणे बाहेर. आणि मला काही समजतच नव्हतं काय चाललं आहे आपल्या आजूबाजूला. आई बाबासुद्धा ॲक्च्युली बावरून गेले होते. मग असं झालं सगळं. आणि मग आम्ही रिटर्न जर्नीला लागलो नाशिकला. प्रवासात आम्ही काय कोणी एकमेकांशी बोललोच नाही. घरी गेल्या गेला पहिला प्रश्न बाबांनी टाकला, कसे वाटलं तुला सगळं एकंदरीत. तर मी लगेच हो म्हणून टाकलं. म्हटलं मला लोक खूप आवडले, छान आहेत म्हटलं, करूया आपण. तर बाबा म्हणाले बघ विचार कर अजूनही, आत्ताशी आपण सुरुवात केली. म्हटलं नाही, मला मनातून असं वाटतं की हेच घर आहे माझं होणारं. तर बाबांच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. म्हणे खरंच तुला असं वाटतंय का. म्हटलं हो. मग आईला पण आनंद झाला. आईने लगेच देवापुढे साखर ठेवली, आईबाबांनी देवाला नमस्कार केला आणि अशा तऱ्हेने आमचं लग्न जुळलं. हे सगळं पाहण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. मग ऑगस्टमध्ये लगेच साखरपुडा अरेंज केला. तर इतकी घाईघाई झाली ना, बाबांची इकडे नुसती धावपळ उडाली आणि कार्यालयच कुठे मिळेना. तर बाबांनी एक कल्पना माझ्या सासऱ्यानं सुचवली की आपण आमचं टेरेस खूप छान आहे, तर आपण टेरेसवर साखरपुडा केला तर चालेल का. ते म्हणे हो काही हरकत नाही. आणि ते इतके छान होते ना सगळे स्वभावाने की ते कसंही ॲडजस्ट करायला तयार होते. त्यांना काही इश्यू नव्हता की आम्हाला हॉलच पाहिजे, AC हॉलच पाहिजे. पूर्वीचे लोकच सगळे वेगळे होते. तर तो ॲक्च्युली साखरपुडा इतका सुंदर झाला ना, टेरेसवर हवेशीर सुंदर, नाशिकचं आपलं वातावरण इतकं छान, मस्त तंबू लावलेला असं छान. आणि मग मस्त साखरपुडा पार पडला. आणि आमच्या बिल्डिंगीतल्या लोकांनी इतकं कॉपरेट केलं. आमचे शेजारी इतके छान होते. सगळ्या सोसायटीमधले दरवाजे उघडे होते, पाहुणे कुठेही बसू शकत होते. पार दारापुढे भरपूर मोठ्या मोठ्या मुलींनी रांगोळ्या काढल्या, पायऱ्यांवर रांगोळ्या. तर मुंबईकर जेव्हा आले 2 गाड्यातून, ते इतके खुश झाले आपल्या सोसायटीतलं वातावरण पाहून. अत्यंत आनंद झाला त्यांना. आणि जेवण पण खूप सुंदर होतं. आमच्या वडनेरकर काकांनी छान बुधाची बासुंदी स्पेशल बनवून घेतली होती. तर जेवण पण अप्रतिम झालं होतं. नंतर आमचे जोशी काका होते पूजा सांगायला. पूजा पण इतकी छान, त्यांनी साखरपुड्याचं सगळं करून घेतलं. सासरकडची मंडळी प्रचंड खुश झाली. तर अशा तऱ्हेने आमचा साखरपुडाही सुंदररित्या पार पडला. उलट त्या मुंबईकरांना आपली नाशिकची मोकळी हवा, मोकळ्या मनाची माणसं, आपली माणुसकी सगळं इतकं भावलं ना, सगळे खुश झाले मनापासून.
साखरपुडा तर पार पडला. सगळ्यात महत्त्वाचं आता राहिलं बोलणी करायची, ज्याचं बाबांना प्रचंड टेन्शन आलं होतं. कारण बिचारे पगार जेमतेम पूर्वीचा, सेव्हिंग पण फारशी नाही, त्यामुळे त्यांना आलं होतं टेन्शन. आणि त्यात आम्ही नवीन स्वतःचं घर बांधलं होतं, त्यात त्या बिल्डरने आम्हाला भरपूर त्रास दिला. त्यामुळे घरासाठी भरपूर पैसे खर्च होऊन गेले. आणि माझं लग्न इतकं चटकन जमेल असं त्यांना वाटलंच नाही. ते बेसावत होते. तरी त्यांनी थोडे त्यांच्या PF मधनं वगैरे पैसे काढले. पण त्यांच्या मित्रांनी त्यांना भरपूर आधार दिला. म्हणजे आम्ही आहोत ना, तू जा पुढे, काही लागलं तर पैशाची मदतीची काळजी करू नको, आम्ही आहोत सगळे तुझ्या पाठीशी, तू बोलायला जा. मग बाबांनी, माझे मानलेले मामा होते, त्यांना सोबत घेतलं. आई, बाबा आणि लगडे मामा तिघंजणं मुंबईला आले अंधेरीला बोलायला. तर ते म्हणजे भयंकर टेन्शन होतं बाबांना की आता काय बोलतायत काय नाही. पण माझे सासरे पहिलाच बाबा म्हणाले, हां आपली काय अपेक्षा आहे, मग काय करायचं. तर सासरे इतके माझे मनमोकळे असल्याने म्हणाले, काहीही नाही, फक्त तुमची मुलगी आणि नारळ आम्हाला द्या, बाकी आम्हाला काहीही नको. तुम्हाला काय हौस करायची असेल तर तुम्ही करा, आम्हाला जी हौस करायची ती आम्ही करतो. त्या एका वाक्याने बाबा इतके रिलॅक्स झाले. ते अक्षरशः त्यांनी माझ्या सासऱ्यांचे हातच पकडले की खूप टेन्शन आलं होतं त्यांना. फक्त ते म्हणाले की आमची एक विनंती आहे, आमचे सगळे रिलेटिव्स पुणे आणि जेजुरीला भरपूर आहेत, तर तुम्ही लग्न पुण्याला करा, एवढीच आमची विनंती आहे. तर आई बाबा ओके बोलले, काहीच हरकत नाही म्हणे. मग आम्ही वराड उचलून पुण्याला लग्न करायचं ठरलं. आता यात पण मजा, पुण्यात लग्न करायचं म्हटल्यावर मग आई बाबा, पुण्याला यांची मावशी होती, त्यांनी इनिशिएट घेतला सगळे कार्यालय वगैरे बघण्याचा. मग आई बाबा पुण्याला गेले एक दिवस. आणि मग ते माझे मोठे दीर आणि किरण आहेत ना, त्यांची मावशी, सगळे मिळून कार्यालय शोधत होते. मग मनासारखं एक मोठं कार्यालय पण मिळालं. पण त्या प्रचंड मोठं कार्यालय होते. म्हणजे बाबांनी स्वप्नात पण विचार केला नव्हता का आपलं एवढं भव्य दिव्य आपल्या मुलीचं लग्न होईल ना. मी विचार केला होता नाही. पण माझे दीर प्रचंड हौशी, आणि किरण सगळ्यात धाकटा मुलगा ना, तर त्यांनी एकदम जोरात लग्न करायचं ठरवलं होतं. तर माझ्या मोठ्या दीरांनी, त्यांना आम्ही दादा म्हणायचो, त्यांनी इनिशिएट घेतला. ते मोठं कार्यालय, प्रचंड मोठं कार्यालय बुक केलं पुण्यातलं. आणि मग 3 महिन्यांनी लग्न ठरलं. 6 डिसेंबर तारीख धरली आणि त्या दिवशी लग्न करायचं ठरवलं. आणि लग्नाच्या आधी शॉपिंग करायला पण आम्ही एक ट्रिप मुंबईला केली. त्याच्या आधी मग एक दिवस आम्ही इथेच माझ्या होणाऱ्या घरीच आम्ही मुक्काम केला होता. आणि इतकं छान वाटत होतं आपल्या होणाऱ्या घरी राहताना. म्हणजे अक्षरशः गुजबंप यायचे, बापरे आता हे आपलं घर आहे. आणि हळूच ते नजरेची आपली नजर भेटवायची. मग यांच्याबरोबर आम्ही कपड्यांच्या शॉपिंगला गेलो, दागिने खरेदी केले. ते पण दादांनी अक्षरशः याच्यात पण पुढाकार घेतला. आपलं बजेट कमी, त्यामुळे बाबांना नुसतं असं टेन्शन येऊन गेलं होतं. पण दादा आमचे, अहो तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, प्राजक्ता तुला जो दागिना हवा तो उचल बेटा, तुला जो आवडेल ते मंगळसूत्र घे. अगदी फुल मला फ्री हँड दिला होता. नंतर मस्त आम्ही चिंतामणी ज्वेलर्समध्ये दागिन्यांची शॉपिंग केली. नंतर साड्या घ्यायला गेलो होतो. तर ते साड्या पण इतक्या सुंदर घेतल्या, 5-6 साड्या घेतल्या, शालू झाला. आणि मस्त आम्ही इथे 1-1.5 दिवस आम्ही सगळे फुल फॅमिली टाईम एन्जॉय केला. सगळी लोकं पण इतकी छान होती ना, तर आईबाबा अगदी भरून पावले की आपल्याला मुलीला छान घर मिळालं. आणि मला जशी हवी होती तशी जॉईंट फॅमिली पण मिळाली. खूप मजा आली होती त्या मुंबई ट्रिपमध्ये. आणि जाताना पण म्हणजे इतकं जीवावर आलं ते माझ्या मिस्टरांना की ते अगदी मला म्हणाले की तू इथेच राहून जा, आईबाबांना जाऊ दे. आणि मग आम्ही बसमध्ये बसलो नाशिकला जायला. तर त्यांनी भले मोठे सँडविचेस वगैरे मला तयार करून दिले होते. आईबाबांनी मजा वाटत होते की होणारा प्राजक्ताचा नवरा किती प्रेमळ आहे, किती काळजी घेतो आहे. मलाही मनातनं खूप बरं वाटत होतं. आणि लग्नाच्या आधी एकदा मला ते भेटायला पण आले होते. मग मी त्यांना मस्त सगळं नाशिक छान फिरवून आणलं. माझ्या आवडत्या नवशा गणपतीला घेऊन गेले, मेन रोड फिरवला. तर मला तेव्हा कॅसेट घ्यायची खूप आवड होती ना, तर मी फिलिप्सच्या दुकानात पण मेन रोडला यांना नेलं होतं. त्यांनी मला एकदम 7-8 कॅसेट खरेदी करून दिल्या होत्या. मला इतकी मजा वाटली, बापरे म्हटलं. आणि अशा तऱ्हेने आमची सगळी लग्नाची तयारी सुरू झाली.
आणि मी पण कार्यालय काही बघितलं नव्हतं, पण ऐकलं होतं की खूप प्रचंड मोठं कार्यालय आणि आमच्या ना आउट ऑफ लेग्यू चाललं होतं सगळं. म्हणजे आमचं बजेटच एवढं नव्हतं की कसं काय हे सगळं होते, काय देवाची लीला चालू आहे, आमच्या डोक्याच्या वर होतं सगळं. पण आमच्या दिरांनी ना भरपूर इनिशिएट घेतला. त्यांना मनासारखी मुलगी मिळाली, बस आता त्यांची सगळी हौस राहिली होती करायची सासू सासऱ्यांची. तर ते म्हणाले नाही आता धाकट्या मुलाचं लग्न आहे ना, आपल्या घरातले शेवटचं करायचं, त्यामुळे ते जोरातच करायचं आपल्याला. तर ते जेव्हा लग्नाच्या ठिकाणी आम्ही निघालो, बस केली होती इकडून नाशिकवरून आणि मग लिमिटेड लोकांनाच घेऊन आम्ही निघालो, कारण नाशिकच्या लोकांना मग नंतर रिसेप्शन देऊ आपण असं ठरलं. तर ती बस नेमकी ट्रॅफिकमध्ये अडकली आणि नाशिक टू पुणे 8.5 तास लागले आम्हाला प्रवास करायला. त्यात मी साडी नेसून प्रवास करत होती, माझा नुसता लळालोंबा कसं तरी करत कार्यालयात पोचलो. तर मुलाकडचे सगळे खाली आमचं स्वागत करायला तयार. म्हणजे माझ्या बाबतीत सगळं जगा वेगळंच चाललं होतं. नवरा मुलगा आणि मुलाच्या घरचे सगळे आमचं स्वागत करायला खाली उभे. आम्हाला इतकं ओशाळल्यासारखं झालं होतं सगळ्यांना. आणि गेल्या गेल्या पहिले सगळ्यांना आम्हाला जेवायला बसवलं त्यांनी. मुलाकडचे म्हणाले नाही तुम्ही थकून आलेत, तर सगळे आम्ही फ्रेश होऊन लगे पहिले मुलीकडचे सगळे जेवले, मग मुलाकडचे जेवले आणि मग छान मी तयार झाले आणि सीमांत पूजन वगैरे रात्री झालं. ते जवळजवळ 1, 1:30, 2 चालला तो कार्यक्रम. आणि दुसऱ्या दिवशी मग लग्न. आणि लग्नाच्या दिवशी तर काय म्हणजे आम्ही इतकं आश्चर्यचकित झालो. मी 2 व्हिडिओ क्लिप तुमच्याबरोबर शेअर करेल. म्हणजे इतके मोठी मोठी माणसं लग्नाला येऊन गेले, पॉलिटिकल लीडर्स असो, त्या एक प्रसिद्ध सगळ्या व्यक्ती असोत, म्हणजे त्या काळचे सगळे टॉपचे लोक आमच्या लग्नाला हजर. आणि टोटल पाहुणे म्हणाल तर 2-2.5 हजार लोक आमचं लग्न अटेंड करून गेले. म्हणजे आमच्या आवाक्याच्या बाहेर चाललं होतं सगळं. आणि माहीत नाही महाराजांची कृपा, स्वामींची कृपा कसं मॅनेज होत होतं. म्हणजे बाबा पण शेवटी दिरांना जाऊन भेटले की अहो एवढे पाहुणे, जेवणाचं कसं करायचं. तर दादा म्हणाले बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं बघतो, तुम्ही मस्त लग्नाचे विधी एन्जॉय करा, मी आहे ना आता सगळं बघतो. आणि खरोखर माझ्या दिरांनी सगळी जबाबदारी घेतली. जेवढे पाहुणे वाढत गेले तसं जेवणही वाढत गेलं. सगळं त्यांनी परस्पर मॅनेज केलं. बाबांना काहीही टेन्शन येऊ दिलं नाही, ना पैशाची काय कोणी मागणी केली, काही नाही, सगळं दादांनी मॅनेज केलं. मी या गोष्टी नंतर ऐकल्या, ऑब्व्हियसली मी लग्नाच्या ह्याच्यात होते गडबडीत. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, पण मला जी तयार करणारी पार्लरवाली होती ती म्हणाली आत्तापर्यंतची मी फास्टेस्ट नवरी तयार केली. अक्षरशः मी 15 मिनटात त्यांना तयार करण्यात आलं होतं. कारण सकाळपासून ते ग्रहमक पूजन झालं आणि जे लोकांनी आहेर करायला सुरुवात केली दोन्हीकडच्या, तर मला तयार व्हायला वेळच मिळाला नाही. आणि मुहूर्त तर आपल्याला गाठायचा होता. तर अक्षरशः 15 मिनटात तिने मला तयार केलं होतं. तर इतकी ती स्वतःच खुश झाली. पण म्हणे मला वाटलंच नाही म्हणे 15 मिनटात मी नवरी कधी तयार करेल. पण असं झालं आमचं. वेळेवर मस्तपैकी लग्न लागलं. आणि लग्नाचे पण काही क्लिप मी तुम्हाला दाखवते.
मामा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मला जेजुरीला नेण्यात आलं होतं, कारण त्यांच्या आजीचा वाडा होता ना, तिथे पहिले मला नेण्यात आलं होतं. तर ते पण मला इतकं भारी वाटलं. वाड्यात पण माझं इतकं सुंदर स्वागत केलं होतं. आम्हाला बाहेरच जीपमध्ये बसवून ठेवलं होतं. स्कॉर्पिओ होती, सॉरी. त्यात आम्हाला 10 मिनटं बसवलं आणि कसं काय त्या बायकांनी मॅनेज केलं माहीत नाही, पण एवढी सुंदर फुलांची रांगोळी काढली होती. मग मला औक्षण करून घरात घेण्यात आलं. तिथे गृहप्रवेश झाला. मग ते माप ओलांडलं गेलं, कुंकवाची पावलं, ते सगळं केलं. देवघरात जाऊन पाया पडलं आणि मग गेल्या गेल्या तिथल्या बायकांनी भराभर स्वयंपाक केला. तर काही नाही, फक्त आमटी भात केला होता. पण लग्नात एवढी पंचपक्वान्न नव्हती, सुंदर जेवण होतं. पण ते काय जेवण आपल्याला जात नाही ना, इतकं टेन्शन असतं, दगदग असते. पण रात्री तो लसणाच्या फ्लेवरची आमटी इतकी सुंदर माझ्या सासूबाईंनी बनवली होती. आमटी भात असा पोटभर मस्त जेवलो ना आम्ही सगळे. खूप मला आठवण येते सगळी त्याची. आणि मग मस्त छान आरामात झोपलो. आणि माझ्याबरोबर माझी मानलेली आत्या होती, ती पाठराखीण म्हणून आलेली होती. तिचं पण इतकी सगळे छान काळजी घेत होते. आणि मग दुसऱ्या दिवशी मग जागरण, गोंधळ, तो सगळा कार्यक्रम झाला. तेही मला खूप वेगळं वाटत होतं. गावचं वातावरण मी कधीच अनुभवलं नव्हतं. वाड्यात मुक्काम, वाड्यातलं तेवढ्या मोठ्या मोठ्या खोल्या, खूप सुंदर वाटत होतं. प्रचंड मोठी भांडी बघत होती पहिल्यांदाच. एवढ्या मोठ्या माणसांचा स्वयंपाक सगळ्या त्या बायका घरात करत होत्या. ते आता आणि अक्षरशः वाड्याच्या अंगणात उभं राहिलं की समोर जेजुरीचं मंदिर वरचं दिसत होतं. हे जे आणि वाड्यातले सगळे यांचे मामा वगैरे ते जेजुरीचे पुजारी आहेत. त्यामुळे ते सगळं वातावरणच एक वेगळं होतं. सकाळी उठून ते काकडा म्हणणं, त्याच्या बायका सडा रांगोळी करत होत्या. ते वातावरण इतकं भारावल्यासारखं झालं. मी आणि माझ्या आत्या बघतच राहिलो. आणि आमची पहिली पूजा तर जेजुरीलाच झाली वरती. इतकी सुंदर पूजा झाली की मी कधी आयुष्यात विसरणार नाही. जागरण, गोंधळ सगळं छान झालं. मग आम्ही आमच्या पहिल्या पूजासुद्धा इतक्या सुंदर झाल्या. म्हणजे सगळं एक एक असं ना, आता आठवत होतं की आपण किती नशीबवान आहोत. त्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलो होतो. तिथेसुद्धा आम्ही आमच्या हाताने विठोबाला छान अत्तर गंध सगळं हाताने चोळून आंघोळ घातलेली आहे. आमच्या हाती पूजा झाली. नंतर आम्ही इकडे गेलो होतो, सोलापूरला गेलो होतो. आमच्या नणंदेकडे मुक्कामाला होतो. तर तिकडे तुळजापूरच्या देवीचं दर्शन घेतलं. तिथे पण देवी आईने आमची साडी नेसून घेतली. किती वेळ पूजा होईपर्यंत ती साडी देवीच्या अंगावर होती. 101 पूजा आमच्या झाल्या. म्हणजे सगळं अथ ते इति म्हणतात ना, सगळं एक नंबर झालं. इवन नाशिकचं रिसेप्शनसुद्धा इतकं जोरदार झालं ना. बाबांनी खूप छान तयारी करून घेतली होती सगळी. नाशिकचं रिसेप्शन पण खूप जोरात छान पार पडलं. आणि आमच्या लग्नाच्या गोष्टीचा आणखी एक म्हणजे आमच्या प्रेमाच्या वेळेवर लागलेलं सुंदर फूल, ते म्हणजे आमची निधी.
आणि आमच्या मनाप्रमाणे आम्हाला जसं हवं तसं बाळ आम्हाला देवाने दिलं. सुंदर, समंजस, गुणी, हुशार. त्यामुळे आणखी आमच्या संसाराला चार चांद लागले. तिचं नाव घेतल्याशिवाय तर आमच्या लग्नाची गोष्ट पूर्णच होऊ शकत नाही. आणि तीसुद्धा आम्हाला वेळप्रसंगी सगळीकडे खंबीरपणे साथ देते. तिचं पण कौतुक करायलाच हवं. आणि ती पण आमच्यासारखीच आहे, परिस्थितीशी जुळवून घेणारी मुलगी आहे. चांगल्या दिवसात ती एन्जॉय करते आणि वाईट दिवसात पण आम्ही एन्जॉय करतो. आम्ही कधीच घरामध्ये असे कलह क्लेश येऊ देत नाही. आणि तिच्या पण कधी डिमांड नसतात, कुठले हट्ट नसतात. सगळ्या परिस्थिती ती जुळवून घेत असते. आमच्यासारखा दोघांसारखा तिचा स्वभाव आहे. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत की देवाने आम्हाला इतकी गोड मुलगी दिली आहे. त्यामुळे त्या बाबतीतही देवाने माझ्यावर खूप भरभरून कृपा केलेली आहे. आणि लग्नानंतर पण माझं सासरी इतकं कोड कौतुक मस्त छान सुरू. माझ्या दिरांनी पण मला पार्ला मार्केटलाच पहिल्यांदा नेलं होतं आणि एकदम एका वेळेला 11 ड्रेस घरी घेऊन दिले होते. बापरे, मला कधी एवढी शॉपिंग करायची सवय नाही आणि इकडे कोड कौतुकाचा नुसता माझ्यावर मारा होत होता. माझ्या आवडीचं खाणं पिणं काय, तुला काय पाहिजे ते घे, नवीन कपडे खरेदी. नंतर मला मुंबईत मस्त वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून आणलं. इतके सुंदर दिवस होते ना, सगळे छान असे. सुरुवातीचे दिवस सुंदरच होते. आणि नंतर आम्ही खेडच्या देवीच्या पूजेला नंतर गेलो. हनीमूनला तिकडेच महाबळेश्वरला पुढे मग आम्ही गेलो होतो. तर चक्क आमच्याबरोबर आमच्या खेडच्या काकू, त्यांच्या घरचे, म्हणजे आमच्या हनीमूनलाही आमच्यासोबत आमची फॅमिली होती. पण आम्ही इतकं एन्जॉय केलं ना, त्यांची पण फॅमिली इतकी सुंदर होती खेडची. 2 दिवस आम्ही त्यांच्या घरी राहिलो. मग महाबळेश्वरमध्ये 3 दिवस राहायला होतो. ते पण इतके जादुई सुंदर दिवस गेले ना. तर असं आमचं सगळं आता ती लग्नाची ही सुंदर गोष्ट. आणि तीच गोष्ट गेली 25 वर्ष कंटिन्यू पण आहे. आम्ही खूप छान खेळीमेळीने राहतो. एकमेकांचा अगदी साथ घट्ट निभावण्यात ठेवला आहे. आता आपण हे करतो, सप्तपदी करतो, तेव्हा नुसती ती वचनं गुरुजींनी सांगितलेली ऐकायची ना, तर निभवायची पण आहेत. दोघांनी आम्ही पक्क मनात ठरवलेलं. त्यामुळे आम्ही किती सुखदुःख येऊ दे, किती वादळ येऊ दे, अपडाऊन्स आपले होतच राहतात, पण आम्ही एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवलेला आहे. आम्ही एकमेकांना कधीच आमची साथ सोडू देत नाही आणि देणारही नाही कधी. आणि एकमेकांना आम्ही खूप समजून घेतो, सांभाळून घेतो. ते पण मला खूप समजून घेतात. आज माझ्या आईवडिलांची काळजी ते इतक्या सुंदररित्या घेतात. त्यांच्या स्वभावामुळेच त्यांनी माझं ऑलरेडी मन पहिल्यांदाच जिंकलं होतं. म्हणजे फॅमिली ओरिएंटेड मला जसा हवा होता तसा नवरा देवाने मला दिला. आणि याबद्दल मी देवाची खूप आभारी राहील. जसं मला हवं होतं ते सगळा संसार मला मिळाला आणि आज मी खूप सॅटिस्फाईड आहे माझ्या संसारात. आणि असंच पुढची 50वी आमची ॲनिव्हर्सरी पण मी तुमच्याबरोबर सेलिब्रेट करणार आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर. तर हा असा आमचा गेल्या 25 वर्षाचा प्रवास पण असा छान झाला. वादळं अपजाऊन तर येतच राहतात, पण आपण खंबीरपणे त्यांना ताकदीने उभं राहायचं, त्यांना तोंड द्यायचं. हीच खरं आपला जीवन प्रवास पुढे महत्त्वाचा असतो. स्वप्नाळू दिवस गेले की खरा संसार सुरू होतो, पण तिथे पण आम्ही कुठे डगमगलो नाही. सगळ्या ठिकाणी आम्ही एकमेकांच्या सोबतीने सगळ्या संकटांवर मात केली. काही महत्त्वाचे निर्णय पण आम्ही मिळून घेतले. आणि आम्ही जसं आहोत त्या परिस्थितीत खुश राहणारी लोकं आहोत. त्यामुळे आमच्या घरामधलं वातावरण आम्ही कधी बिघडू देत नाही. आम्ही त्याची खास काळजी घेतो. घरात कुठलाही क्लेश आणि कलह होऊ देत नाही. आणि असे आमचे छान स्वप्नाळू दिवस अजूनही आम्ही कंटिन्यू ठेवले आहेत आणि कंटिन्यू ठेवणार आहोत.